नमस्कार मंडळी, मी अश्विनी बरोडेकर सावंत, मिसिंग अर्चना बरोडेकर सावंत तुमचं स्वागत करते आमच्या नवीन ब्लॉगमध्ये, जिथे आम्ही चाललेलो आहोत पिकनिकला। आत्ता वाजलेले आहेत 6:15, घड्याळ दाखवूया, 6:15 वाजलेले आहेत। आज संडे 5 जानेवारी आहे आणि तुम्ही म्हणाल की एवढ्या सकाळी सकाळी कुठे चालली एवढी तयार होऊन, तर आम्ही चाललेलो आहोत पिकनिकला। आता पिकनिकला अर्चू येत नाही आहे कारण तिची मुलगी लहान आहे, थोडं मॅनेज करणं अवघड होऊन जाईल, म्हणून ती बोलली की तुम्ही जाऊन या। मी पण जाण्याचं कारण असं की पिकनिक आहे भजन मंडळाचे, ज्याच्यामध्ये पप्पा आणि आमचा राजू दादा त्याचे भजन मंडळाचे सभासद आहेत, तर त्यांच्या फॅमिलीसाठी वर्षातून एकदा पिकनिक अरेंज केली जाते। तर सीट्स होत्या, दादाने विचारलं तू येणार का, तर म्हटलं चला माऊचं पण थोडंसं आउटिंग होऊन जाईल, म्हणून मी आणि माऊ मस्तपैकी रेडी झालेलो आहोत। मम्मी आणि पप्पा येणार आहेत, ते आम्हाला ऑन द वे जॉईन करणार आहेत। मी आणि दादा म्हणजे माझी फॅमिली आणि दादाची फॅमिली आम्ही मेन पॉईंटला चाललेलो आहोत। तुम्हाला दाखवतो आता तिथे कसं आम्ही कसं मजा करणार। मेन सांगायचा मुद्दा असा की आम्ही चाललेलो आहोत मिनी वृंदावनला। मूळ वृंदावनला जाण्याचा योग कधी येईल माहिती नाही, तर तोपर्यंत मिनी वृंदावनला तरी जाऊन येऊया म्हटलं। तर चला आम्ही कशी मजा करतो तुम्हाला दाखवतो। गणपती बाप्पा ऐक ना, पहिल्यापासून असं नाही, गणपती बाप्पा। तर अशा प्रकारे आमची बसची प्रवास सुरू झालेला आहे। सगळे मस्तपैकी गाण्याच्या भेंड्या वगैरे खेळत गेलो। प्रवास एक साधारणपणे 70-80 किलोमीटर असेल, जो भिवंडी मार्गे जाणार होता। तर आम्ही बाय रोड गेलेलो। ट्रेनने पण जाण्याचे मार्ग आहेत, पण मी सजेस्ट करीन की बाय रोड जाणंच प्रिफरेबल आहे, कारण ट्रेन चेंज करून वगैरे जाणार। तर अशा प्रकारे आम्ही वृंदावनला पोचलेलो आहोत। जात्या क्षणी तिथे तुम्ही बघू शकता की पार्किंगची उत्तम सोय केलेली आहे आणि ती पार्किंग एकदम फ्री आहे। ओके, तर हे जे ऑरेंज कलरमध्ये तुम्हाला दिसत आहेत, हे आमचे सगळे भजनी मंडळातले लोक आहेत, त्यामुळे त्या ऑरेंज कलरमुळे आमचे लोक असे सगळीकडे ओळखून येत होते। तर अशा प्रकारे आम्ही पोचलेलो आहोत वृंदावनला। यूपीवालं वृंदावन नाही, तर पालघरमधलं मिनी वृंदावन, जो इस्कॉनचाच प्रकल्प आहात। ते इथे भाविकांच्या राहण्याची सोय वगैरे आहे, म्हणजे जे लोक लांबून येतात ते लोक इथे 1 नाईट स्टेसाठी वगैरे राहू शकतात। चांगली उत्तम प्रकारे सोय केलेली आहे। आम्ही सकाळी जाऊन संध्याकाळी रिटर्न येणार होतो। ओके, आता यानंतर इको विलेजमध्ये एंट्री केल्यावर आपल्याला सगळ्यात पहिले गणपती बाप्पांचं दर्शन होतं। मस्त सुंदर अशी सुबक गणपती बाप्पांची मूर्ती तिथे पाहायला मिळाली आम्हाला। इथे ठिकठिकाणी छोटे छोटे असे फूड कोर्ट्स आहेत, म्हणजे स्नॅक्स कॉर्नर किंवा खाण्याची जेवणाची उत्तम सोय तुम्ही बोलू शकता। म्हणजे जे लोक लांबून येतात किंवा असं काही कॅरी करू शकत नाही, त्यासाठी एकदम व्यवस्थित त्यांनी सोय केलेली आहे। आणि तर जसं तुम्ही बघत आहात की मंदिराच्या परिसरामध्ये एकदम मस्त अशी छानपैकी हिरवळ आहे, एकदम निसर्गरम्य वातावरण आहे। त्यांनी खूप छान प्रकारे मेंटेन केलेलं आहे आणि तो प्रोजेक्ट बनवलेला आहे। त्यानंतर प्रत्येक ठिकाणी असे छोटे छोटे ग्रुप्स आहेत, जे श्रीकृष्णांचं भजन किंवा कीर्तन असं काही करत असताना तुम्हाला दिसतील। आत्ता जे तुम्ही बघत आहात, जे आहे श्री श्री राधामोहन मंदिर, जी या इको विलेजची शान आहे। हे मेन यूपीमधलं जे वृंदावनमधलं जे मंदिर आहे राधामोहन मंदिर, त्याची एक्झॅक्ट रेप्लिका आहे असं म्हटलं जातं। तर इथे मी तुम्हाला दाखवते, तिथे मस्त श्रीकृष्णाची छानपैकी मूर्ती आहे। तिथे जास्त फोन अलाउड नव्हता, त्यामुळे मला जेवढं कॅप्चर करता आलं तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते। त्यानंतर जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, तसे छोटे छोटे ग्रुप्स भजन कीर्तन वगैरे करत होते, तसंच त्या तिथल्या परिसरामध्ये आमच्या भजन मंडळाने सुद्धा एक मस्तपैकी भजन म्हटलं। या गोवर्धन इको विलेजमध्ये एक मिनी वृंदावन फॉरेस्ट बनवलं आहे, जिथे 42 अशी ठिकाणं आहेत, जिथे श्रीकृष्णांच्या बालपणापासूनच्या गोष्टी किंवा त्यांनी जे काही पराक्रम केले त्या मस्तपैकी प्रतिकृतीद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर चला मी त्यातल्या काही गोष्टी तुम्हाला दाखवते।
हे आहे अन्नदानम, जिथे भाविकांच्या जेवणाची सोय केली जाते प्रसाद स्वरूपात. रोजचे शेकडोनी लोक तिथे जेवत असतील. आम्हीही तिथेच जेवलो आणि जेवण खूप सुंदर होतं. आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो वज्रेश्वरी देवीच्या दर्शनाने. कसा वाटला तुम्हाला आजचा हा ब्लॉग? आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.